मंचावर उपस्थित आजचे सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचेच लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, सौ कांचनबहिनी गडकरी, त्याचप्रमाणे या सत्कार समारोहाकरता विशेषत्वाने आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश शिवराज सिंग चौहान जी, नुकतेच आपल्यामध्ये उपस्थित झालेले छत्तीसगढ़चे मुख्यमंत्री आदरणीय रमण सिंग जी, महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते पद्मविभूषण आदरणीय शरदरावजी पवार, आदरणीय राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित, केंद्रीय राज्य मंत्री रामदासजी आठवले, हंसराज भैया आहिर, माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे जी, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे, सन्माननीय उद्योग मंत्री शिवसेना नेते सुभाषजी देसाई, सन्माननीय प्रफुल्ल पटेल जी, सन्माननीय हरिभाऊ नाना बागड़े जी, सन्माननीय रावसाहेब दानवे जी, विजय दर्डा जी, केंद्रीय राज्य मंत्री आदरणीय विजय गोयल जी, मंचावर उपस्थित सर्व माझ्या मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी, सर्व खासदार, आमदार, आणि एक नाव घेतलं नाही तर मला जेवण मिळणार नाही म्हणून माझी पत्नी अमृता, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच अत्यंत आनंदाचा दिवस आहे की ज्यांना आपण इतके वर्ष अत्यंत जवळून पाहतोय आणि विशेषतः विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांकरता, जनतेकरता जे आपल्या परिवाराचा एक हिस्सा आहे, अशा आदरणीय नितीनजींची षष्ठाब्दी पूर्तीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्याची संधी आपल्याला मिळाली। वैसे तो जिस समय ये कार्यक्रम आयोजित करने का निर्णय हमने लिया, उस समय हमारे सामने दो बहुत बड़े प्रश्न थे। पहला प्रश्न था नितिन जी को राजी करना, लेकिन हमको ये पता है कि नितिन जी जनता के आदमी है, तो 10-20 कार्यकर्ता मिलकर उनके सिर पर चढ़ गए तो वो नहीं बोल सकते, इसलिए वो तो हमने राजी उनको कर लिया। और दूसरा प्रश्न हमारे सामने था कि इसके लिए हम किसको निमंत्रित करें, और यकीन मानिए यह सबसे बड़ा प्रश्न था, क्योंकि हम सभी लोग जानते हैं कि नितिन जी का संबंध समाज के भिन्न भिन्न क्षेत्रों में इतने लोगों से है, राजनीति में तो है ही, वो भी हमारे सामने प्रश्न था, सारे पक्षों के लोगों के साथ उनके संबंध, सारे मुख्यमंत्रियों से उनके संबंध, अलग अलग प्रमुखों से उनके संबंध, और फिर अलग अलग क्षेत्र हो, चाहे क्रीड़ा का हो, चाहे कला का हो, चाहे उद्योग का हो, हर क्षेत्र का बड़े से बड़ा व्यक्ति ये मानता है, हम लोग ये मानते हैं कि उनका इतना नजदीक का संबंध आदरणीय नितिन जी से है कि वे सारे के सारे लोग इस कार्यक्रम में आने के लिए उत्साहित थे। लेकिन समय की भी मर्यादा थी और इतने बड़े बड़े लोगों को हम बुलाए और उनका उचित सम्मान न कर पाए, ये भी ठीक नहीं होता। इसलिए हमने ये तय किया कि जो महानुभाव आज मंच के ऊपर है इस कार्यक्रम के लिए वे बिल्कुल उचित ऐसे मान्यवर होंगे, उनको हमने निमंत्रित किया। मैं हमारी समिति की ओर से सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि आप सभी ने तुरंत हामी भरी और आज आप सभी लोग यहाँ पर इस कार्यक्रम में उपस्थित हुए। वैसे तो आयोजक होने के बावजूद अनुशासन के तौर पर मुझे 7 या 8 मिनट का समय दिया गया है और उतने समय में मुझे भाषण करना है, तो मुझे तो ऐसा प्रश्न है कि 7 और 8 मिनट में नितिन जी के साथ इतनी यादें जुड़ी हुई है, जिंदगी के सारे साल नितिन जी के साथ में ही गुजारे हैं, तो उनमें से किन सालों को मैं याद करूं, ये मेरे सामने एक बड़ा प्रश्न था। मानो किशोर कुमार के 25 हिट गाने दे दिए जाए
और कहा जाए इनमें से 3 गानों को चूज करो और उसके ऊपर बात करो, तो व्यक्ति को जिस प्रकार की दुविधा होगी, ऐसी दुविधा का अनुभव आज मैं यहां पर कर रहा हूं। पर हम सभी लोग जानते हैं नितिन जी एक ऐसे व्यक्ति है जिनमें आत्मविश्वास ये कूट कूट कर भरा है, और इतना बड़ा मनोबल नितिन जी के पास है कि नितिन जी जो सपना देखते हैं, सपने देखने वाले तो बहुत होते हैं, लेकिन नितिन जी जो सपना देखते हैं उस सपने को पूरा करने की ताकत रखने वाला नेता इस रूप में हमने नितिन जी को देखा। और मूल रूप से मेरे और नितिन जी के स्वभाव में एक अंतर है। मैं किसी चीज को सोचता हूं तो पहले उसको पूरा कर पाऊंगा कि नहीं उसके ऊपर अभ्यास करता हूं, फिर उस चीज को सारा चारों तरफ से उसको तैयार करता हूं, उसके बाद बोलता हूं। नितिन जी का ऐसा नहीं है। नितिन जी जो सोचते हैं उसी समय बोलते हैं, और जो बोलते हैं वो करके दिखाते हैं, तो चिंता नहीं करते। और मैंने अक्सर ये देखा है कि ये जो क्वालिटी है नितिन जी में कि किसी भी चीज को करके दिखाना, जे मनात आलं ते मी करून दाखवीनच, अशा प्रकारचा जो एक संकल्प नितिनजींचा असतो, मला असं वाटतं त्याच्यामुळेच नितिनजी आज या पदापर्यंत पोहोचले। एक अत्यंत संघर्षशील अशा प्रकारचा युवा नेता, विद्यार्थी नेता अशी सुरुवात करणारे नितिनजी मजल दरमजल करत अत्यंत संघर्षात्मक आज या भूमिकेपर्यंत पोहोचले आहेत। आणि खरोखर मी जर म्हटलं तर ते खोटं होणार नाही की आज आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात जास्त या देशामध्ये ज्या मंत्र्याला सगळे राज्य बोलवतात आणि ज्या मंत्र्याकडे सगळे राज्य आणि मुख्यमंत्री गेल्यानंतर अक्षरशः त्या ठिकाणी पूर्णपणे संतुष्ट होऊन येतात, अशा प्रकारचे नेते म्हणजे माननीय नितिनजी आहेत। द मोस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर अशा प्रकारचे नितिनजी ते आज आपण या ठिकाणी पाहतो। नितिनजीचं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर नेव्हर डाय ॲटिट्यूड। आज तर नितिनजी आपल्या करिअरच्या फार उंच अशा परिस्थितीमध्ये आहेत, पण राजकारणामध्ये कधी परिस्थिती चांगली असते कधी वाईट असते, पण वाईटात वाईट परिस्थितीमध्ये जो व्यक्ती कधी धीर सोडत नाही आणि कितीही आव्हानं आली तरी नितिनजी डिफेन्सिव्ह खेळतच नाही, ते फ्रंट फुटवरच खेळतात। त्यामुळे किती आव्हानं आली तरी क्रीजच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी चेंडू टोलवण्याचं जे कसब त्यांच्यामध्ये आहे, जे एक नेव्हर डाय ॲटिट्यूड आहे। मला आठवतं आजही 2002च्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी नितिनजींचा प्रचंड जीवघेणा असा ऍक्सिडेंट झाला होता, आणि त्या निवडणुकीच्या वेळी नितिनजींना पाय खाली टेकवता येत नव्हता, एक पाय असा ठेवावा लागायचा। आणि अशा परिस्थितीमध्ये इतके प्रचंड जखमी असताना त्या निवडणुकीची सगळी धुरा त्यांनी सांभाळली, आणि असा पाय ठेवून समोर सरळ पाय खाली देखील ठेवता येत नाही, असा पाय ठेवून ते त्या खुर्चीवर बसायचे आणि या नागपूर शहरामध्ये 50 सभा घेऊन महानगरपालिकेतला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला त्यावेळी निवडून आणलं। हा जो काही आत्मविश्वास आहे, या राज्याचे मंत्री म्हणून आजही तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ज्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेने नितिनजींचं नाव खऱ्या अर्थानं अजरामर केलं, त्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे करता पहिल्यांदा निविदा बोलवल्यानंतर त्या काळामध्ये रिलायन्सने 3600 कोटी रुपयाची निविदा भरली होती, आणि 3600 कोटी रुपयाची निविदा भरल्यानंतर त्या संपूर्ण कामाचं आकलन नितिनजींनी केलं। अनेकांना असं वाटतं नितिनजी काय शिकले, ज्यांना माहित नाही त्यांना वाटतं ते इंजिनियरच आहे, कारण त्यांना इतकं त्या कॉन्क्रीट मधलं आणि लोखंडातलं आणि इंजिनिअरिंग मधलं कळतं। नितिनजींनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांच्या लक्षात आलं की 3600 कोटी रुपये हे काही योग्य नाही आहेत, आणि नितिनजींनी त्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना आणि तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर पंतांना सांगितलं की 3600 कोटी रुपयाचं टेंडर आपण मंजूर करणं योग्य होणार नाही। धीरूभाई अंबानींकडे जेवायला गेलं त्यांनाही सांगितलं की हे 3600 कोटी रुपयाचं टेंडर हे तुमचं फार मोठं आहे आणि मी ठरवलं हे तुम्हाला टेंडर द्यायचं नाही, मी स्वतः हे काम राज्य सरकारच्या वतीनं करणार आहे। MSRDC नावाची कॉर्पोरेशन काढली आणि 3600 कोटी रुपयाचं टेंडर ज्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं आलं होतं 1600 कोटी रुपयामध्ये तो रोड नितिनजींनी बनवून दाखवला। 2000 कोटी रुपये या राज्याचे त्या काळामध्ये वाचवण्याचं काम नितिनजींनी केलं। मुंबईचे पूल असतील, महाराष्ट्रातले रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नितिनजी, अशा प्रकारची
एक अक्षरशः संकल्पना या महाराष्ट्रामध्ये नितीनजीने रूढ केली आणि कुठलंही इनोव्हेशन असेल, कुठलाही नवीन प्रयोग असेल, तो प्रयोग नितीनजींना प्रचंड आकृष्ट करतो. इनोव्हेशन म्हटलं की नितीनजी त्याच्या पाठीमागे लागतात आणि छोट्यातलं छोटं इनोव्हेशन सापडलं की ते मोठं कसं करता येईल, ते स्केलवर कसं नेता येईल, या संदर्भात नितीनजींचा नेहमी ओढा असतो. आणि त्यातनंच नितीनजींच्या अजेंड्यावर जरी त्यांनी मुंबई सुंदर बनवलं, महाराष्ट्र उत्तम बनवलं, तरी नितीनजींच्या अजेंड्यावर नेहमी गाव, गरीब आणि किसान, शेतकरी हाच त्यांचा अजेंडा राहिला. आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये इतके प्रचंड इनोव्हेशन्स हे नितीनजींनी केले की ज्या माध्यमातून आमचा शेतकरी समृद्ध कसा होऊ शकेल. आज ॲग्रोटेक हे जे काही कृषी क्षेत्रातलं एक मोठं आपण एक्झिबिशन करतो, खऱ्या अर्थानं या विदर्भातल्या शेतकऱ्याला जर इनोव्हेशन कळलं असेल, त्याला नवनवीन पद्धती कळल्या असतील, तर त्या ॲग्रोटेकमुळे कळल्या. आणि या ॲग्रोटेकच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम नितीनजींनी केलं. त्यांच्या डोक्यात प्रत्येक वेळी शेतकऱ्याचं खत कसं स्वस्त होऊ शकेल, शेतकऱ्याची अवजारं कशी स्वस्त होऊ शकतील, नवीन पद्धतीने आपल्याला उत्पादकता कशी वाढवता येईल, ही प्रत्येक गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये असते. गरीबाला घर मिळालं पाहिजे तर त्यांनी सांगितलं की 1000 रुपयामध्ये पर स्क्वेअर फूट मिळालंच पाहिजे. आमच्या NITने टेंडर बोलवलं, ते टेंडर आलं काहीतरी 1900 रुपयाचं. ते म्हणाले मी तुम्हाला बनवून दाखवतो. त्यांनी माणसं आणली आणि 1000 रुपयामध्ये घर बनवून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फुकट, त्याच्यामध्ये लाईट फुकट, अशा प्रकारचं घर या नागपूर शहरामध्ये त्यांनी बनवून दाखवलं. त्यामुळे केवळ बोलायचं नाही तर ती प्रत्येक गोष्ट करून दाखवायची, ही जी काही एक पद्धत नितीनजींमध्ये आहे, मला असं वाटतं त्यामुळेच हा नेता लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर आहे. एक महत्वाची गोष्ट नितीनजींच्या बद्दल ही आहे, या सकाळी देखील एका कार्यक्रमात बोललो, अनेक वेळा लोक मोठी होतात पण ज्यांनी त्यांना मोठं होताना पाहिलं त्यांना फक्त उंचच बघावं लागतं. त्या माणसाच्या मोठेपणाचा फायदा त्यांना कधीच होत नाही. पण नितीनजींना मात्र एक गोष्ट आहे, ते किती मोठे झाले तरी देखील ते ताडासारखे मोठे होत नाहीत, ते खजुरासारखे मोठे होत नाहीत, ते आंब्यासारखे, वडासारखे मोठे होतात. प्रत्येकाला सावली मिळेल याची चिंता करतात. आणि म्हणून देशभरामध्ये कुठेही असले तरी नागपूर हे त्यांच्या अजेंड्यावर असतं, विदर्भ त्यांच्या अजेंड्यावर असतो, महाराष्ट्र त्यांच्या अजेंड्यावर असतो. ते कधीही आपला अजेंडा आपल्या लोकांपासून दूर जाऊ देत नाही. आजही देशाचे एवढे मोठे नेते झाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी आहे, त्यांचं काम आहे, त्या प्रत्येक राज्यात काम करत असताना महाराष्ट्र त्यांच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर आहे. आज सर्वात जास्त देशामध्ये जर नॅशनल हायवेचं काम कुठे सुरू असेल तर त्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सर्वाधिक पैसा या महाराष्ट्रामध्ये नितीनजींनी दिला. पण देशातही त्यांनी सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि हे करत असताना प्रत्येक जिल्ह्यातला शेवटचा कार्यकर्ता नितीनजींना माहिती आहे, त्या कार्यकर्त्याचं सुखदुःख माहिती आहे, तो नेमका काय करतोय, त्याला काय हवं आहे, ही प्रत्येक गोष्ट नितीनजींना माहिती आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक जनतेचा नेता अशा प्रकारे नितीनजींना आज आम्ही बघतो. नेते अनेक होत असतात पण ज्यावेळी नेता आणि जनता यातला भेद संपतो आणि जनतेला आपला परिवार म्हणजेच आपला नेता आणि नेत्याला आपला परिवार म्हणजे आपली जनता, अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा तयार होते त्यावेळी नितीनजींसारखा एक नेता तयार होत असतो. खरं म्हणजे मी माझ्या वेळेपेक्षा जास्त बोललो आहे, मला अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, काय बोलावं आणि काय बोलू नये हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पण तरी देखील माझा मोह आवरून आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वराला प्रार्थना करतो की आमचा हा नेता जो आज देशाला मोठ्या प्रमाणात विकास देतोय, इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतोय, असा आमचा हा नेता, या आमच्या नेत्याला ईश्वराने उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि त्यांच्या हातून अशीच देशसेवा घडत राहावी अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नितीनजींचं षष्ठाब्दी पूर्तीच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो. आणि मंचावरची सर्व मंडळी या ठिकाणी आली त्याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानून मी माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद.